सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी झाली। आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। 8 डिसेंबरला नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची बैठक झाली। या बैठकीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले उपस्थित होते। बैठकीत संतोष देशमुखांना धडा शिकवण्याची चर्चा झाल्याचा दावा उज्ज्वल निकमांनी केलाय। दरम्यान कागदपत्र मिळाली नसल्याचं आरोपींच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं। त्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे। काय युक्तिवाद झालाय कोर्टात, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। उज्ज्वल निकम म्हणाले, नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची बैठक झाली। या बैठकीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले उपस्थित होते। खंडणी मागण्यात संतोष देशमुख आडवे येत असल्याची चर्चा। संतोष देशमुखांना धडा शिकवण्याची चर्चा। संपूर्ण प्रकरणाला कराडनं गाईड केलं। वाल्मिक कराडनं गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आलं। कृष्णा आंधळेनं कराड विष्णू चाटेला 3 वेळा फोन केला होता। सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे सीडीआर्स, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली, जी 7 डिसेंबर 2024ला, आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली, त्याचप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते, त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती। ती प्रत्यक्ष ती आवादा कंपनी जी आहे, या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती, ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे।